नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व। साबणाचा वापर तर तुम्ही रोजच करत असाल, परंतु आज मी तुमच्यासोबत असा आगळा-वेगळा वापर या साबणाचा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो की तुम्ही कधीच बघितलेला नसेल। त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाच्या या ठिकाणी ठरणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे बऱ्याचदा आपण अशा किचनमध्ये बघतोच, रोजच्या वापरामुळे काय होतं की असं किचन जो आहे त्या टाइल्स जी असते, ब्लॅक कलरची जी टाइल्स असते ती व्हाईट होण्यास सुरुवात होते। आता आपण तिला कितीही घासलं कितीही धुतलं तरीही ती नंतर सुकल्यानंतर अशी व्हाईट दिसतेच। तर आपण यासाठी एक उपाय करणार आहोत, अगदी सोपी ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पेपर। तुम्ही हवं तर टिश्यू पेपर घेऊ शकतात किंवा साधा न्यूजपेपर देखील घेऊ शकतात। त्यावरती आपल्याला टाकायचं आहे फक्त 2 थेंब खोबरे तेल जे असतं, पॅराशूट ऑइल, ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या पेपरवरती टाकायचं आहे। आता आपल्याला हे जे पॅराशूट ऑइल आहे हे पेपरवरती टाकून आपल्याला असं किचनवरती लावायचं आहे, ज्या ठिकाणी ही व्हाईट जागा झालेली असेल। आता मी तुम्हाला अगदी रिझल्ट दाखवते, बघू शकतात या ठिकाणी जी व्हाईट जागा असते झालेली आहे साबणामुळे, त्या ठिकाणी मी हे खोबरे तेल टाकून अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकतात। पूर्ण ज्या ठिकाणी मी हे पेपर लावलेला आहे त्या ठिकाणी अगदी ब्लॅक नव्यासारखा रंग या किचनला आलेला आहे, जो की पूर्ण व्हाईट झाला होता। त्या ठिकाणी अगदी खोबरे तेलामुळे त्याला एक शाईन आलेली आहे आणि ब्लॅक कलरचा जो ओरिजिनल रंग आहे तो या ठिकाणी दिसत आहे। आता तुम्ही म्हणाल की हे धुतल्यानंतर पुन्हा आहे असंच होईल, परंतु बिलकुल होणार नाही, कारण आपण या ठिकाणी तेलाच्या साहाय्याने याला क्लीन केलेलं आहे। तर बिलकुल आहे असंच हे राहणार आहे। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे, आता बऱ्याचदा आपल्याकडे असे खूप साऱ्या वस्तू असतात, खूप फर्निचर असतं की ज्या ठिकाणी आपला झाडूही जात नाही किंवा हात देखील जात नाही, किंवा अदर छोट्या ज्या वस्तू आहे मोठ्या छोट्या त्या वस्तू देखील त्या ठिकाणी जात नाही। आणि त्यामुळे काय होतं की त्या अशा खालच्या ठिकाणी खूप सारा कचरा जमा होतो, खूप घाणसुद्धा जमा होते, ज्या की मोठ्या वस्तू असतात त्या आपण त्याला हलवू सुद्धा शकत नाहीत। बघू शकता माझ्याकडे असं एक छोटंसं जी वस्तू आहे ज्या ठिकाणी खाली त्याला मी हलवू शकत नाहीत, परंतु त्या खाली काही कचरा जो गेलेला असेल तो आपण कसा क्लीन करायचा ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला एक पुठ्ठा। तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर लग्नपत्रिका असेल ती देखील तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने आपल्याला या वस्तूखाली जो पुठ्ठा आहे, जो पेपर आहे तो व्यवस्थित जातो, कडक पुठ्ठा आपल्याला वापरायचा आहे। आणि बघू शकतात अशा पद्धतीने जी पण घाण असेल ती इझी या ठिकाणी निघते। आता बघू शकतात या ठिकाणी एक छोटंसं झाकण या खाली गेलेलं होतं, जे की मला सुद्धा माहीत नव्हता आणि अगदी तुमच्या समोरच मी ते काढलेलं आहे। आपला हात देखील त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि झाडू देखील जात नाहीत, किंवा आपण खाली वाकून बघायला गेलं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघता येत नाही की ते त्या खाली काय वस्तू गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जे आपले फर्निचर असेल, कॉट असेल, त्या ठिकाणच्या वस्तू तुम्ही क्लीन करू शकतात। आता दुसरी टिप्स आहे ती म्हणजे डांबर गोळीसाठी। आता बऱ्याचदा आपण डांबर गोळीचा वापर तर करतो, परंतु खूप जणांना माहीत नाही की त्याचा डांबर गोळीचे असे अजून खूप सारे फायदे आहे की जे तुम्हाला माहीत नसतात। आता मी या ठिकाणी एक पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती आपल्याला ही डांबर गोळी व्यवस्थित अशी ठेवायची आहे। आता आपल्याला या ठिकाणी भांडं यूज करायचं नाही आहे, कारण काय होतं की डांबर गोळीचा जो स्मेल असतो तो खूप स्ट्रॉंग असतो आणि आपल्या कुठल्या भांड्याला जर लागला तर तो स्मेल त्या ठिकाणी निघत नाही लवकर। त्यामुळे मी इथे पेपर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची पूर्ण भुकटी करून घ्यायची, अगदी बारीक भुकटी या डांबर गोळीची आपल्याला करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी पेपरवरती ठेवून त्याला फोल्ड करून ही भुकटी तयार करून घेतलेली आहे। आता यामध्ये काही गोष्टी देखील आपल्याला ॲड करायच्या आहे। तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कापूर। बघू शकतात मी एक वडी कापराची या ठिकाणी घेतलेली आहे। तुमच्याकडे कापूर नसेल तर तुम्ही मीठ देखील टाकू शकतात, परंतु कापूर आणि जी डांबर गोळी आहे त्याचा स्मेल जर दोघं एकत्र केल्या तर खूप स्ट्रॉंग स्मेल तयार होतो। अशा प्रकारे मी एक कापूर वडी यामध्ये मिक्स करत आहे, तिचीसुद्धा मी पावडर करून घेतलेली आहे हातावरती। आणि आपल्याला आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे।
बघू शकतात हे दोघंही आपण पावडर मिक्स केलेलं आहे. आता याचा वापर आपल्याला करायचा आहे बेसिंगमध्ये. वॉश बेसिंगमध्ये तुम्ही रात्री झोपताना याला टाकायचं आहे. यानंतर आपल्याला कुठलंही पाणी बेसिंगमध्ये टाकायचं नाही आहे किंवा आपल्या किचनमधलं जे सिंक आहे त्यामध्ये देखील आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यामुळे जे पण कॉक्रोच येतात, जी अंडी असतात ती नक्कीच मरून पडतात आणि नवीन कॉक्रोच देखील घरात येत नाहीत. त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे साबणासाठी. आता साबणाचा वापर आपण बऱ्याचदा म्हणजे रोजच कपडे धुण्यासाठी किंवा अंगासाठी वापर करतो. आता तुम्ही या ठिकाणी कपड्याचं साबण देखील वापरू शकतात किंवा अंगाचं साबण देखील वापरू शकतात. आपण साबण अशी संपली की ती जी छोटी तुकडे असतात ते फेकून देतो किंवा हँडवॉशसाठी वापर करतो, परंतु यानंतर तुम्ही कधीच ही साबण फेकून देणार नाही आहे. बघू शकतात ही उरलेली साबण मी अशीच ठेवलेली होती. आता तिची आपल्याला अशी चुरा करून घ्यायचा आहे आणि बघू शकतात ज्या ठिकाणी आपला जो खिळा आहे तो व्यवस्थित आपला फिक्स होत नाहीत अशा वेळेस काय करतो की खूप अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं, परंतु त्यासाठी आपण या ठिकाणी एक टिप्स बघणार आहोत. बघू शकतात हे जो साबणीचा जो चुरा आहे ती साबण जी आहे ती आपल्याला या छिद्रामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा खिळा यामध्ये फिक्स करायचा आहे. यामुळे काय होतं की जो खिळा आहे तो व्यवस्थित फिक्स होतो आणि तो हलत नाही. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.